समुद्र किनाऱ्यावर मजा मस्ती करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यामुळेच अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। अति उत्साहाच्या भरात पर्यटक समुद्रावर उतरतात, मात्र पुरेशी काळजी न घेतल्यास त्यांना आपले प्राण गमवावे लागतात। अशाच प्रकारे आळंदीतील एका कंपनीत काम करणारे 5 तरुण अलिबागला फिरायला आले होते। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर ते मजा मस्ती करत होते, पण असं काही घडलं की एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले। अविनाश शिंदे, वय 27 वर्ष, राहणार आळंदी, मूळ राहणार छत्रपती संभाजीनगर असं बुडालेल्या युवकाचं नाव आहे। समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या अविनाशचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दिनांक 13 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली। पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून अलिबाग येथे समुद्र पर्यटनास अविनाश आपल्या 5 मित्रांसह आला होता। इतर मित्रांना किनाऱ्यावर ठेवून तो एकटाच समुद्रात पोहण्यासाठी गेला, मात्र तो पुन्हा परतलाच नाही। अविनाश खोल पाण्यात बुडू लागला, त्यावेळी त्याने आपल्या किनाऱ्यावर असलेल्या मित्रांना हात करत मदतीची याचना केली, मात्र काही क्षणात तो खोल समुद्रात नाहीसा झाला। जीवरक्षकांनी बुडणाऱ्या अविनाशला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्वरित जीवरक्षक हे जॅकेट घेऊन समुद्रात उतरले, मात्र अविनाशचा शोध लागला नाही। पावसाळी वातावरण असल्याने समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे पाण्याचा अंदाज सहसा येत नाही। पावसाळ्यात समुद्रात पोहण्यासाठी जाण्यास अनेक निर्बंध लावण्यात येतात, मात्र अनेक जण हे धाडस करून नाहक आपला जीव गमवत आहेत। याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।